ह्या गप्पा छप्पा हाणणारी माणसं काही बी आणतात. ह्या दिडका रडा की आम्हाला वाटलं कोणाला अटॅकच आला काय लग्नात. नाही म्हणलं मंगलाष्टकच असं रडत रडत म्हणतो. असं असतं वेरी म्हणलं सुंबळ्या. लग्न लागलं ना ती पोरगी लागलीच पळत आली. गोरे गुरुजी परत म्हणजे परतनीला येत असती ना. मी आपलं रस्त्यालाच होतो. मी आणलं बाई 50-60 आवताला डमणी भाकरीला तमाम मोकळे. काय नाही माझ्या जीवनाचा सगळ्या लग्नाचा मंगळवार झाला. मी म्हणलं युडीएस काय 50-60 आवताला. 60 आवतं म्हणजे 30. 60 बैल म्हणजे 30 आणि 50 म्हणलं तरी 25 नाना. होय पिंपळगावच्या अन्न किती 25 आवतं. मग 25 आवतं ज्यायची तर चलते. तू आकाश काय मंगळवार झाला. जाऊ द्या म्हणले महाराज. आणि डमणी भर भाकरी गडी किती असते डमणी भाकरीला. आणि इतके बैल आवताला असून तमाम मोकळे. ते म्हणले महाराज तुम्ही घरी या मी चट सांगते. मी घरी गेलो मी आणलं 50-60. ती म्हणली एका बैलाचं नाव 50 आणि एका बैलाचं नाव 60 आहे. 50-60 मला वाटलं 50-60. आणि ती म्हणलं मग डमणी भाकरीला. मग सासरा हौसानं सासूला डमणी म्हणी तू. महेश अजून तो कशातच काय नाही तर लग्नाच्या गप्पा ऐकल्या इतका हसायला. आणि म्हणलं तमाम मोकळे म्हणलं किती. ते म्हणला आमच्या सासूला लग्नात गाय दिली ती. गाईला झाला निकाळ्या आणि ती मेली. आणि तेव्हापासून तिचं गोरं पवळीवर उड्या हानीचं ते हे लंगडं. आणि ते नुसतं गावखराला मोकळं फिरतोय. त्याचं नाव ठेवलंय तमाम. ह्या अशा गप्पा ऐकल्या अशी फजिती झाली. हो आणि आम्हाला वाटलं इतके आवतं म्हणल्यावर तिच्याकडे बंगला गिंगला असल. आम्ही पोरगी नेऊन घालायला गेलो तर डबकं घेऊन येड्या बाबळी. काय फजिती असं. त्याच्यामुळं कोणाचं ऐकून कोणाला मोठं म्हणायचंच नाही. हा कामाचं नाही. तो राजा आहे चारुकीर्ती नावाचा पैलवान प्रधान वारकरी त्याच्या शब्दावर विश्वास आहे. पण राजा म्हणला तपासून पाहायचं. काय तपासलं पाहिजे का. नामदेवरायला तपासण्यासाठी गाय कापली आणि नामदेवरायनं ती गाय चेतन केली. ऐका. आणि माऊली महावैष्णवांना तपासण्यासाठी विहिरीचा अधिकार लक्षात घेतला. खोल पाणी आहे. मला वाटतं अष्टमा सिद्धीपैकी लघिमा नावाच्या सिद्धीचा वापर केला. त्या सिद्धीला लघिमा नावाची सिद्धी म्हणतात. या सिद्धीच्या बळावर माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी वरी पाणी आणलं. दृष्टांत संपला. काय झाला सांगू तुम्हाला. बाकीच्या राज्यातली संत शक्यतो आपल्याकडच्या संप्रदायाला इतकं मानित नव्हते. एवढं मानित नव्हते. तर चारुकीर्ती नावाच्या प्रधानासह उत्तर भारतातला मुसलमान राजा या राजानं तिकडच्या शास्त्रींना सांगितलं. त्या शास्त्रींना आपल्याकडे शास्त्री नव्हते. मला वाटते महाराष्ट्रात पहिले शास्त्री आले जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि दैठणकर प्रल्हाद शास्त्री दैठणकर. हो आणि ही शास्त्री पदवी यांच्या अगोदर पैठणला तपासल्या जायची. पण अगोदर शास्त्री पदवी उत्तर भारतात दिल्या जायची. मग त्या सगळ्या पंडितायला आचार्याला शास्त्रींना या उत्तर भारतातल्या मुसलमान राजानं सांगितलं देखो बोला महाराष्ट्र के संत कोई का पाणी जसा समुद्र प्रयाण त्या याला जसा असा उचंबळतो ना. तीर्थावळीत एक प्रकरण आहे बापू गोड. तव गडगडीत कूप उदके ओसंडला कल्पांती खवळला सिंधू जैसा. कल्पांती खवळला सिंधू जैसा. तव गडगडीत कूप उदके ओसंडला सिंधू जैसा. उदके ओसंडीला कल्पांती खळवळला सिंधू जैसा. ज्या वेळेला नुसतं भरतं नाही यावेळेला असा प्रलय होत असतो. त्या प्रलयाच्या वेळेला जसा सागर असा ओसंबून खळवळतोय अशी ती विहीर खळखळा भरून आली. गाईचं आणि विहिरीचं अजून 3 प्रकरणे 3
पुन्हा कधी योग आला तर सांगल. सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. असे 5 प्रकरण उत्तर भारतातल्या मुसलमान राजाने उत्तर भारतातल्या शास्त्रींना सांगितलं, आनंद आश्रमातल्या लोकांना सांगितलं, तरी ती मानायला तयार नव्हते. त्यांच्यात एक वारकरी होता, त्या वारकऱ्याचं नाव होतं कबीर. आणि मग या वारकऱ्यांना घेऊन मंगळवेढ्याला नामदेवरायाचं घर पाहिलं, इथं येऊन आळंदी पाहिली. म्हणजे उत्तर भारतात सुद्धा मुसलमानाने नामदेवरायाचा आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबारायाचा प्रचार करावा, इतकं मोठं नाविन्य माझ्या आळंदीतल्या मालकांचं आहे. म्हणून निळोबाराय पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा वीस 19 मिनिटं राहिले आपले. ट्रॅक्टर किती भारीचं घ्यावं, पण आपला बांध आला की स्टेरिंग फिरी जावा. हो, दुसऱ्याच्या केळीत कशाला घालायचं आहे का नाही, चूक असते. असं नाही करायचं. आपलं जित्रोक बांध आहे का तिथूनच वळवायचं. शेजारणीनं सुनानं जास्त शेण कालिलं म्हणून सडा टाकला शेजारणीच्या अंगणात. तर ती अशीच होती. ती म्हणली, घेती काय ग मग अंगण, इथं सडा टाकला अंगण घेती काय. तसं आपल्या इथं 100-200 म्हशी असावा, पण आपल्याच अंगणात सडा टाकावा. उगाच शेजारणीचे कशाला बोट तुराट्या मोड्यावर बोट मोडी ती नको. आपल्या आपल्या वेळेत जेवायचं. मला वाटतंय आदरणीय सटले गुरुजींचं भजन दुपारी का नंतर आहे. वा वा, गायनातलं एक तज्ज्ञ रत्न आदरणीय सटले गुरुजी. गोड गोड. पुन्हा लोक जेवायची वारकरी. असो, एका व्यक्तीने 250-300 ग्रंथ लिहिले. अशा एका महात्म्याचा पुरावा सांगतो आणि पूर्णविराम करतो. काय महिमा आहे मालकांचा. आपण ज्या भूमीत आलो का, या भूमीची ताकद काय.
राजे हो, इथं येणारी माणसं पंढरपुरातल्या मालकाला सुद्धा आवडतात. यात्रे अलंकापुरा येती, यात्रे अलंकापुरा येती, अवतारी विठ्ठला, खूप काही पुरावे आहेत. आपण 1.5 महिना झालं की पुरावे पाहिले होते. आम्ही एकदा लांबून येऊ लागलो होतो. आमच्यासोबत मालिका घ्यायला भाऊ यायला नाद असते, मालिका सोबतच ठेवत असते. पाहिली आम्ही ती पूर्ण मालिका. पाठ होतंय मला 6-10 वाचलं. मला शिव्या पाठ आहेत 450. पण देण्याचं कधी योग येत नाही. काय करायचं द्यायचं कधी नाही, काय नाही. हो, काही संबंध येत नाही. हो, बाहेर जरी नसलेत काही घरच्याला देते. नाना झालं हे अण्णा भाऊला माहिती, मी घरी बी देत नाही. बरा खेळ आहे, त्याशिवाय द्यायचं काम नाही. बरं या करा 6 पैकी ती एक गोष्ट असते. हो, सगळ्यात नशीबवान संसारातला माणूस ते, त्याला बायको कमी कानाची भेटावा. हो, 6 पैकी एक. बरं का पुरावा आहे. कोणाचाही पुरावा माहिती आहे का तुम्हाला? तो पुरावा आहे राजा भरताचा. विश्वात सगळ्यात जास्त प्रापंचिक भोग जर कोणी भोगले असतील तर त्याचं नाव भरत आहे. रावण त्याच्या पायाला चिटकलेली मातीचा कण पण नव्हता. इतके मोठे राजा भरतरी आली नाही, नुसता भरत. पैठणच्या मालकांनी वर्णन केलं त्या भरताचं. त्यानं सांगाव प्रपंचात पत्नीचं सुख ज्याला असेल तो 6 सुखापैकी 1 नंबरचा. आणि देहूच्या मालकांनी सांगितलं उचकानी असली की दुःख उदंड करकसे संगती, दुःख उदंड फजिती. शिव्या द्यायचं काम नसावं. आणि काही काहीला उगाच नाद असतो. कातड बायको, अरे पाहुणे आलेत ना, हे पहा हे काय ते कातडन ही ह्यो चांबडा. नादच असतो. काही येडगोळा लय येडपट असते तो. तिला टोचण्या खायचं आणि याला बुके खायची नादच असतं. काय कायला घोडा सांगतो आठवलं म्हणून. आम्ही एकदा घोडी घेतली आहे की नाही भाऊ. शेतात जात होतो घोडीवर, चांगली घोडी. हे भरमुडे फरमुडे घालण्यापेक्षा ते बरं आहे ना. चांगला नाद आहे, पुरुषार्थी नाद आहे का नाही. घोडा असावा शेतकऱ्याच्या दारात, कोंबड्या नसावा. पापा पापा ती पापा पापा ती. हा महाराज येता का दूध प्याला? आत्ता दूध आणतो. उंदीर धरले आणि थैली आणली पप्याच्या माईनं. पापा पापा दूध पिपी यांना काय रोगर पाचतो का मला हे असं? हा, आमचं का 10 पिढ्याचं पापूत आलं का सोंबळ्या? 70 एकर जमीन कोंबड्या पाळल्या, गाय पाळी नसतो. घोडी घ्यायला गेलो होतो संसारात. असं मला ना दे गव्हाला पाणी देता गवत उपटायचा. येतो पुन्हा काय त्यांचा महिमा त्याच्यावर येतो. एसटी म्हणजे बस स्टँडला नेतो, उशीर लागू द्या ना, काय होतं त्याला, मध्ये नाही सोडित. घोडी घेतली आम्ही तर त्यानं ते पैसे घ्यायचे बऱ्यापैकी सांगितले. नेमक्याच तुरी ऐकल्या होत्या त्याचा आली. चांगले पैसे आले ते तुरीचे. तर मग त्याला म्हणलं वा पैसे देऊ. घेणारे माणसं लय हुशार. ते म्हणले ₹1,00,000 बसून पाहिल्यावर देऊ. घोडी मसड हे वरून पाहायची नाही. म्हशीला बिब्याचा वाफारा द्याला आणि कास आली माठावानी. येडगळ होतं. घरी घेऊन आलं. बापान पैसे ऐकले आणि ते कापूस शिकला आणि म्हणला मसड पान किती मोठी कास आहे. दुसऱ्या दिवशी वाफारा गेला आणि कास झाली बुटक्यावानी. तर छापी भिजवायला पाणी नाही. छापी नाही कळायची तुम्हाला. छापी म्हणजे आमच्या मराठवाड्यात चिलमीच्या खालून लावते त्या धुडक्याला छापी म्हणते. हो, छापी भिजवायला दूध नाही. ती मसड कडब्याचा कारण हो. 19 पेंढ्या मकाची खाची. हा, दुधाचा पत्ता नाही. हो, बैल पण धरून पाहायला पाहिजे. फिरताना पावलं साळी कुठल्यावर टाकीतो. हो, कापसाच्या मुंडक्याव पावलं. काय करायचं ते बैल आहे का नाही. घोडं सुद्धा बसून पाहिजे. देखाय काय करायचं ते का प्रदर्शन मध्ये मांडायचं का. ते म्हणलं महाराज जी ऐसा काम करो, हे सब पैसे मंगत द्या.
हिंदी अशीच मैन आपल्याला येतच नाही ना, आहे का नाही? माई हिंदी इधर से गाडी आई उधर से गाडी आई, गाडी चली गई मै खाली राहिला. आणि काय गरज आहे मला मराठी नीट येते ना, मला एक कळतं जिला गौऱ्या लावता येत नाहीत का तिने धिरडे करू नये. हो द्वारकाबाई, हो कस्तुराबाई, मंजुळाबाई, शेवंताबाई, चंपाबाई, अंतिकाबाई, हो भागूबाई, हो जिला पिठल्यातले गोळे फुटत नाहीत का तिनं बासुंदी करून ये, दुधाचा खराबा हो तुझी जी. हो ना, पिठल्यातलेच गोळे फुटन तर कशाला बासुंदी करते माय, त्याच्यापेक्षा आम्ही तसंच पिऊन. ज्याला मराठी नीट येत नाही त्याला बोलायचा ना उसका रस. अरे उसका म्हणजे कोणाचा? उसका रस पिंगे उसका. अरे उसका कोणाचा पितो? एक तर उसाचा म्हण नाही तर गन्ने का म्हण ना, तो उसका रस. म्हणलं त्याच्या रसामुळं पप्याच्या माईने हिरीत जीव दिलाय आणि तू त्याचा रस आम्हाला पाजल्यावर मारतो काय सुंबळ्या? विठाला बऱ्याच ज्या गावाला जाऊ नये का त्या गावाला जा चालेल काय कायला ना, आता काय गरज आहे का त्याच्यावर, आहे का नाही? मग ते म्हणलं हे सगळे पैसे नंतरच द्या. म्हणलं काय हरकत नाही. ते आलं ते म्हणलं बसा, पहिली चाल आहे का नाही शिवाजी भाऊ? पहिली चाल, दुसरी चाल, तिसरी चाल, 45 ते 50ची मोटरसायकलची स्पीड. त्या चालात घोडी पळावा आणि हातातल्या तांब्यातलं पाणी सांडू नये. तिला घोडीच्या तिन्ही चाली म्हणावं. चाली तिन्ही होत्या, त्याला 11,000 आगाव दिले की नाही आपण? दिले. ती कीर्तनाचे दिले ते मात्र, आणि ते आधी दिलेले तू तुरीचे होते. माणसानं कीर्तनात खरं बोलावं, आहे का नाही? जिबीला इचुडसन झोपीत एका दिवशी खरं बोललं पाहिजे माणसानं. हो काय आमची इथे एक म्हातारी गावरान तुपात चपाती खाची, शेजारने विचारलं जीजी काय खाल्लं? काय नाही कुटके खाल्ले. सकाळच्याला मसड मेली, पहाटच्याला मसड मेली, जीव गेल्याच निमित्त झालं, मेली सकाळच्याला मसडन. खोटं काऊन बोलायचं? हो मग ते माणूस खुश झाला. मी म्हणला घोडी लई चांगली, तिन्ही चाली. गेलो शेतात, घोडी पहिल्या चालीला चांगली, मधल्या चालीला चांगली, तिसऱ्या चालीला चांगली, पण घोडीला खोड होती, लोंब कळलेल्या बोरी खालून जात होती. हो स्पीकरवाले तुम्हाला काय घोडी माहिती आहे असन, पण वेगळी घोडी माहीत असेल. ही 4 पायाची घोडी तुम्हालाही माहीत नसेल. विठाला 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 खळखळून हसायले ते पण बिचारे. नशीब माझं चांगलं, मला 4-2 बाऱ्या बसता उतरता येत होतं म्हणून उडी टाकली, नाही तर गिरगावकराचं थुत्तर सगळं वरबाडून गेलं असतं. अशा घोडीवर बसण्यापेक्षा पायी चाललेलं बरं, आणि उचकाण्या बायको संग संसार केल्यापेक्षा इधूर भलं. वैकुंठवासी बापसाहेब मालक म्हणायचे, आयंदळ घोडीशे पायंदळ भला, आयंदळ घोडीशे पायंदळ भला, आणि अवकुसळ बायकुशे रंडका भला. म्हणायचे की नाही मालक? बरं आपलं वाक्य नाही, मालकांचं वाक्य. विठाला विठाला. पुन्हा सांगतो मालकांचा अधिकार. काय अधिकार आहे? इतिहास ठिकाणी येणाऱ्या वारकऱ्यांचा आदर विटेवरच्या मालकाला सुद्धा आहे. खूप मोठी ताकद आहे. तुम्हाला एक सांगू का? प्रमाण घरी गेल्या वाचा. आता इथं येणाऱ्या व्यक्ती त्याचा उद्धार होईल नवळ नाही, त्याचे कुळं सुद्धा उद्धारतात. वाचा, इथलं प्रकरण वाचा, समाधी प्रकरण वाचा, लक्षात येईल तुमचं. वा 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 वा, चांगलं वाचायचं शिकार सज्जन. तुम्हाला एक सांगू का? तुम्ही जर तीर्थावळी, समाधी प्रकरण, नाट हे सगळे जर प्रकरण जर तुम्ही वाचिले ना, आणि तुम्ही जर आमच्या पुढं बसले ना, तर काय आमची टप्परे भांगारवा बोलायची? घाम आला पाहिजे गुरुजी, असे श्रोते पुढं पाहिजे. कीर्तन करताना कष्टावाला झाला पाहिजे, पण घामानं. हो असे श्रोते पाहिजे. आणि तुम्ही काहीच नाही, हा मग चालतंय आमचं. याला झिब्याला शिमग्याच्या त्याला, मग काही बी बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडच घसरून मेले. उलथी नाही व्हायचीस का? काही म्हणे ती काही बी. माझ्या आळंदीतल्या मालकांनी तुम्हाला शंकर उपमा दिली, ती अशी याच्यासाठी दिली का? तुम्ही इतका अभ्यास करावा की आमच्या लोकांनी रेल्वेच्या मुंडक्याची भूमिका घ्यावा. रेल्वेचे अपघात कमी होत असतात बरं का, ते रस्ता सोडत नसते. अशा अभ्यास करून पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, ही तुमची ताकद आहे. तुम्ही जितके असे प्रगल्भ होतान का, तितके मग
आमची लोक नीट बोलतील. हा अधिकार फार मोठा. उद्या तात्विक सात्विक अधिकार संपन्न वारकरी संप्रदायातल्या निष्ठावंत आधारी उंच कीर्तन उद्या समाधी सोहळ्याची आवर्जून ऐका. तुम्हाला लक्षात येईल या अधिकाराचं महत्व, या ठिकाणाचं महत्व किती मोठं आहे. फार मोठी ताकद आहे. काही कायला हे काहीच नाही, मी वारीला आलो मी वारीला आलो, मग काय सोमळ्या काय नवल केलं, उपकार केला का वारीला आला असतं? नाही मी असं वाचितो आणि मग काय नवलाची गोष्ट आहे. तुला जर कोंबडं केलं असतं तर सतार भाईनं उद्या कापलं असतं. तुला माणूस केलं म्हणून वाचितून सोमळे हे सांग ना. आपण कार्तिकी वारीला होतो कालच्या. महाराज 469 किलोमीटर त्या लोकांच्या गावापासून पंढरपूर आहे. 469 किलोमीटर, 11 दिवसाचा प्रवास. 11 दिवसाचा. माणसं समाजानं पारधी समाजाची माणसं, कृष्णाजी माऊली जायखेडकर अशा पवित्र महात्म्यांनी त्यांच्या गळ्यात माळी घातल्या. पारधी समाजाचे माणसं. जमीन विचारलं कित खाली येतं, डोळ्यातून पाणी आलं. 4-4, 5-5 एकर जमीन डोंगराळ भागातली. तर 15 दिवस 16 दिवस वारीला आणि 14 दिवस संसाराला. 16 दिवस जाणं येणं आणि पंढरपुरातले 2 दिवस. हे 16 दिवस गोरे गुरुजी वारीला आणि 14 दिवस संसाराला. ते घरच्या शेतीतलं खातेत. निदान आम्ही पाकिटं घेऊन तरी वाऱ्या केल्या पाहिजे, हे का नाही? हो, केल्या पाहिजे वाऱ्या. अत्यंत गरज आहे आम्ही करणं. हो, आश्चर्य वाटलं त्यांच्या पायाचे असे त्या टाचाचं असं खुरडं ना तर झाडाची साल कशी निघती अशा पायाच्या खपल्या निघू लागल्या. हो, पारधी समाजाची म्हैस माणसं, पारधी समाजाची. काय पुढे गेलीत लोक, किती पुढे गेलीत. चला, या ठिकाणाची फार मोठी ताकद आहे. ऐका उद्या सद्गुरू समाधीधन सद्गुरू जोग महाराजांच्या अधिष्ठानावर कीर्तन ऐका. सदनला कीर्तन ऐका. मोठ्या मोठ्या आदरवी लोकांची कीर्तन असतात, ऐका ते ऐका. मला गुलेबा खूप विनंती करत होते, पण मला इथं कीर्तन ऐका वाटते तर, आहे की नाही भाऊ? ऐका वाटते. पण आम्ही वाचता एक पुरावा वाचिला की इथं कीर्तन करण्यात पण फार मोठं पुण्य आहे. ते आपण पुन्हा पुरावा आहे, वाचा, लक्षात येईल तुमच्या. मग लक्षात आलं आपण करावं. पण इथं ऐकायचा छंद खूप ऐका असं वाटतं कीर्तन. असो, काय महिमा आहे मालकांचा. अहमदाबादचा एक सुवर्णकार आहे. ज्या व्यक्तीने 350 ग्रंथ लिहिले त्या व्यक्तीचा पुरावा सांगतोय. अहमदाबादला एक सुवर्णकार आहे, त्याचा व्यवसाय सोन्याचा. मग माणसाला व्याधी नाही असा माणूसच नाही. एका मालकाचा पुरावा, जगी सर्वाईसा कोण सुखी आहे, विचारी मना तुची शोधोनी पाय. समर्थांचा पुरावा. आणि इकडं मालकांचा पुरावा, राजा दुखिया प्रजा दुखिया. प्रत्येक जण दुखी. दुःख नाही असा माणूस नाही. याच्या पलीकडे सांगू का, ज्याच्याकडे जास्त पैसे त्याला हात दाखवायचा लय नाद. काय हात दाखवू का सगळं तू ह्याच पोटात घे, तू काय माहित. भलता नाद, काही न काही. मला वाटते वारकरी संप्रदायातल्या लोकांनी हे भंगिरे धंदे नाही केले पाहिजे. हा, हे हात दाखवान, आमकं करान, दोऱ्यान, गंडेन, ह्या संप्रदायात ह्या देवाला मानितच नाहीत ना आपले लोक. त्याच्या भक्तायलाही मानित नाहीत. इतका पवित्र संप्रदाय. आपण नाही असे भंगारी अशी डोक्यावर घेतली पाहिजे. भंगारी देव पण नाही डोक्यावर घ्यायचे. हो, ज्या देवाला बिनाकली प्राणी लागतात ते देव आपलं तरी काय भलं करतील. काही देवाला बोकडे आवडत. बोकड्याला 3ऱ्या दिवशी बहीण कळत नाही, फार खाली येऊन सांगत नाही. बोकड इतका बिनाकली. त्याला तो बोकड आणि त्याची बहीण सकाळी जन्माला आली. आजचा सूर्य पाहिला, आजची रात्र पाहिली, उद्याचा सूर्य पाहिला, उद्याची रात्र पाहिली, परवाचा सूर्य पाहिला की त्या बोकडाला त्याचीच जन्माला आलेली, त्याच्यासोबत एकाच आईच्या पोटातून जन्माला आलेली बहीण ज्या बस्ताला कळत नाही. इतका हलकट बोकड्या ज्या देवाला लागतो ते देव किती हलकट असेल. मग ह्या देवाला मानणारे पण किती हलकट असतील. इथे येणाऱ्यानं ते मानायचं नाही, अद्याप नाही. तरी या ठिकाणाची ताकद आहे आपल्याला. बरं का, तुम्हाला एक सांगू का, 2 वस्तू एकात घातल्या की कामच संपलं. हा, म्हणून हिऱ्याला मांदूस नावाची पेटी असती. हिरा ठेवण्यासाठी मांदूस नावाची पेटी पुराणात वर्णन आलं. मांदूसामध्ये हिरा ठेवावा लागतोय. त्याच्या संगतीत भंगिरे आलं की हिराही जातो. हो, 99 वर्ष एकानं साधना केली
आणि मरायला टाईम राहिला 4 घंटे, तितक्यातच एक आठवलं, तरी तपोबळी जन्मधरी. या ठिकाणावर आल्यावर बाकीचं तोंडात धरायचं नाही. मराठवाड्यातली भुंगे मानस सरोवरावर गेले, धोंड्याचा महिना होता, मानस सरोवर गेले आणि त्यानं धोंड्याच्या महिन्यात जेवायला बोलिलं. यायला जेवायला बोलल्यावर यायनं शिदुऱ्या तोंडात घेतल्या होत्या. तिथे गेल्यावर जेवायला बसा म्हणल्यावर हे ह्याच्यात तोंडातल्या शिदुऱ्या खाऊ लागले. पाहुण्याने विचारलं कसं काय जेवण आमचं? काय आमचं आणि तुमचं एकच आहे. तिकडे एक म्हातारा भुंगा होता माळकरी, ते म्हणला ही आधी तोंडातले गोळे खाली टाका. इकड्या भुंग्याला गोळे करायचा नाद होता, ते गोळेच खाऊ लागले ना. आणि त्यानं फुलाचा मकरंद ठुलता, इथं ओरिजिनल मकरंद आहे, हा तोंडात धरा, इथला मकरंद कानात धरा, इथला मकरंद अंतकरणात धरा, आपल्या जीवनाचं सोनं होईल. भंगीर नका, इथं आल्यावर बाकीचं नाहीच कायचं, तर आपला उद्धार आहे. तुम्हाला एक सांगू का, आजारावर निदान कळण्यापेक्षा आजाराला औषध दिल्याच्या नंतर पथ्य सांगणारा डॉक्टर हा विद्वान डॉक्टर असतो, आणि डॉक्टरनं सांगितलेलं पथ्य पाळणारा अर्धा डॉक्टर असतोय. पथ्य पाळणारा पेशंट सुद्धा अर्धा डॉक्टर असतो. सर्दी राहावा म्हणून डॉक्टरनं गोळ्या दिल्या, यानं गोळ्या खाल्ल्याचीच. महावैष्णव ज्ञानोबारायच्या समाधीवर त्यानं डोकं ठेवलं, त्याच्या अंतःकरणातल्या इच्छा तर त्या सगळ्या पूर्णत्वाला गेल्याच, पण काय त्याच्या मनात काय विकृती होती, काय व्याधी असतील, काय असेल, ही सगळी संकट निर्विघ्न झाली. आणि त्यांनी दुसऱ्या वारीला एक मोठा नारळ घेतला, त्याची वरची शेंडी तशीच ठेवली, नारळामध्ये एक सळई टाकली, सळई म्हणजे लोखंडाची, सळई टाकून बारीकसं छिद्र पाडलं, छिद्रानं मधलं पाणी काढलं, मधलं कोरून 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 पकवात जसं आतून कोरतेत ना तसं सगळं त्या नारळातलं खोबरं पाणी सगळं कोरलं, आणि त्याच्यात हिरे टाकले, हिरे कणिक लावली, हिरे त्या नारळाचं तोंड बंद केलं, आणि ते नारळ माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या समाधीवर ठेवलं. 400 वर्षापूर्वीचा काळ. समाधीला 700 किती वर्ष झाले? 727. हा काळ 400 वर्षापूर्वीचा. त्यावेळेला तुकोबाराय होते. समाधीवर नारळ ठेवलं, साक्षात्कार झाला, आणि ते नारळ तुकोबारायकडे सुपूर्द करायला लावलं. समाधीवरलं नारळ उचला आणि देहूला हे नारळ तुकोबारायकडे देऊन टाका. महिमा सांगतोय, महिमा शेवटचा पुरावा. आणि ते नारळ तुकोबारायांकडे आलं. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी आपल्याकडे हा नारळाचा प्रसाद पाठवलाय. ते नारळ काय हल्लीच्या महाराज लोकायला पाकिटाव दिलेलं नारळ थोडा असेल. ते नारळ काय एखाद्या लग्न कार्यात, एखाद्या राजकीय क्षेत्रातल्या एखाद्या कार्यक्रमातल्या सत्कारातलं नारळ थोडा असेल. ते माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी सुपूर्द केलेलं नारळ होतं. तुकोबारायांनी ते संग्रही ठेवलं. योग आला त्याचा. एके दिवशी तुकोबारायच्या सानिध्यात एक कोंडोजी नावाचा व्यक्ती आला. कोंडोजी, त्याचं नाव होतं कोंडोजी, ब्राह्मण होता कोंडोजी. पण बुद्धीचा जर विचार केला तर वेदाभ्यासात शून्य, शास्त्राभ्यासात शून्य, पुराणाभ्यासात शून्य. गोड बोलणारा, एखाद्यानं सांगितलेलं काम निमुटपणे करणारा, असा सात्विक सदाचारी पुण्यशील पावन कोंडोजी नावाचा ब्राह्मण. पण काहीच येत नव्हतं, काहीच नाही. तुकोबारायच्या कीर्तनात बसले तर नुसत्या टाळ्या वाजवायच्या, विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. त्यांनी सांगितलेले पुरावे दुसऱ्यांनी जर विचारले तर शून्य, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. तर ह्या कोंडोजीच्या अगोदर एक विद्वान व्यक्ती आली आपली, गुरु. तर ते ज्ञानोबारायनं पाठवलेलं नारळ, तुकोबारायांनी तुळशीच्या मंजुळाचा हार आणि अभंगाच्या अशी लिहिलेला एक कागज त्याच्या हातात दिला, त्याच्यावर नारळ ठेवलं आणि तुळशीच्या मंजुळाचा हार घातला. तर त्या व्यक्तीनं तुकोबारायाकडे तिन्ही वस्तू फेकून दिल्या. मी किती मोठा माणूस आहे, वेदशास्त्र संपन्न आहे, पुराणिक आहे, शास्त्रीय आचार्य पंडित आहे. केवढा जरी असेल तर तुकोबारायापेक्षा थोडा मोठा आहे. निष्ठेनं देवाचं भजन करणारी माणसं ब्रह्मवेत्यापेक्षा मोठी असतात. नित्य राम नाम गरजेवानी, तीर्थे येती लोटांगणी, सुरवर लागती चरणी, सवेयम पायवंदी. तीर्थे येती लोटांगणी,
हो तीर्थ सुद्धा पाया लोटांगण घालतात, यम सुद्धा त्यांचं पायवंदन करतो. नामधारकाची ताकद पैठणचे मालक सांगतात. तर ते तुकोबरा आहेत, ते वापस केलं. त्याच्यावर 4थ्या-5व्या दिवशी कोंडोजी नावाची व्यक्ती तुकोबरायाच्या दारात आली, प्रणाम केला. का म्हणे कोंडोजी, फार दिवसापासून कीर्तन ऐकता, ह्या 4-8 दिवसात तुम्ही इकडंच दिसता, काही घरदार? काही नाही म्हणे, मला घर नाही, दार नाही, काही नाही. तुमची कीर्तन ऐकतो, तिथं कीर्तन ऐकल्याच्या नंतर जो प्रसाद भेटेल तो प्रसाद खातो. माझी परिस्थिती नाजूक आहे, गरीब आहे, मला काही शेतीवाडी वाडागिडा घरगीर काहीच नाही. तुकोबरायांनी या विद्वान व्यक्तीनं परत केलेला हार त्याच्या गळ्यात टाकला. त्याचं नाव होतं कोंडोजी. महिमा सांगतोय, महिमा. त्याच्या गळ्यात टाकला आणि ते अभंगाची पर्ची देऊन टाकली आणि त्याच्यावर ते नारळ ठेवलं आणि पाठीवर थाप टाकली. कोंडोजी, माऊली महावैष्णव ज्ञानोबरायचा प्रसाद आहे नारळ आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायचा प्रसाद आहे नारळ. ते नारळ कोंडोजीनं फोडल्याच्या नंतर हिरे निघले मधात भाऊ. पसाभर हिरे, पसाभर. एखाद्यानं बोटवरी करा बरं, तुम्हाला हिऱ्याची अंगठी दाखवा ना कोणाकडे ऐकत असेल तर स्फटिकाची. हो, परवाला एका व्यक्तीनं जावायला हिऱ्याची अंगठी केली 1,69,00,000 आणि हिरा होता ज्वारी एवढा. ज्वारी कळती ना, बाजरीपेक्षा दुप्पट मोठा, मक्केतला अर्धा दाना. 1,69,00,000 हिरा एक. असे 98 हिरे सापडले. आणि कोंडोजीचा वाडा, त्या परगण्यात तसा वाडा कोणाचा नव्हता. सुभे आणि परगणे म्हणजे त्या काळात तालुक्याला आणि जिल्ह्याला सुभे परगणे म्हणायचे. ह्या जीनच्या पॅन्टीवाल्याला कळायचं नाही परगणे आणि सुभे काय. त्या परगण्यात, त्या सुभेत तसा वाडाच कोणाचा नव्हता. तो वाडा एका सात्विक, एका वारकऱ्याचा वाडा या प्रसादात झाला. हार जो गळ्यात घातला होता का, त्या तुळशी फेकून नाही दिल्या, त्या तुळशी वाळत घातल्या आणि रोज सकाळी देवदर्शन झाल्याच्या नंतर त्या हाराचा असा हे तोडायचा, त्या तुळशी खाऊन टाकायच्या आणि पाणी प्यायचा. बंदा हार खाल्ला, बंदा हार. जे अभंग दिलते का, त्या अभंग वाचू लागले आणि कारांतरानं जीव इतकी पातळ झाली, इतकी पातळ झाली की वेदाची कृपा झाली. आणि त्या वेदाच्या कृपेने या भारत देशात 5 राजे झाले. पहिले कृष्ण, दुसरे विदुर, कनक आणि 5वे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. 5वे राजे 5वे. आणि 5व्या राजाच्या घरी देवघरातला पुजारी म्हणून कोंडोजीला मान मिळाला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरचा मान, पूजा करायचा मान कोंडोजीला प्राप्त झाला. महाराज, ताकद कोणाच्या प्रसादाची होती? ज्ञानोबरायच्या आणि तुकोबरायच्या. ज्या माणसाला रटपा म्हणता येत नाही त्या व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराजांनी देवघरातलं पौरोहित्य द्यावं, ही ताकद कोणाची? ज्याला 4 कौलाचं घर नाही, सुभे आणि परगण्यात नंबर 1चा वाडा होतोय, कृपा कोणाची? माऊली महावैष्णव ज्ञानोबरायची, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायची. हे सामान्य माणसाला इतकं उंच नेऊ शकतात. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा
तुमच्या घड्याळच्या नुसार 4.5 मिनिटं शिल्लक आहेत. पुढे म्हणजे घडी नाही घडा आहे का? बापू तिला असं दोरी लावून तिचा वडान पलीकडे मग ते काटा असा पाडा गिरगावकराचा मुर्दा. त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. एक 5 ते 7 मिनिटात पुरावा सांगतो. थकलेली लोक असतील गुरुजी. तुमच्याही पाठीमागं रोजचा व्याप आहे. लक्षात घेतो तुमची सुद्धा परिस्थिती की ब्रह्मदेवाला ही लोक का आवडतात याचा एक पुराणातला वृत्तांत सांगतो तुम्हाला. द्वापार युगामध्ये पांडव पुष्करला गेली त्यावेळेला मंदिर नव्हतं बरं ब्रह्मदेवाचं. वाक्य नीट आहे का? आता पुष्करला ब्रह्मदेवाचं मंदिर आहे डॉक्टर साहेब. याच्या अगोदर नव्हतं. मी पुराण सांगतोय तुम्हाला. पांडव ज्या वेळेला तिथं गेली ते तीर्थ इतकं पवित्र होतं. त्या तीर्थावर ज्याला लग्न करण्याची इच्छा आहे त्याला संन्यास घ्यावा लागला काही वेळापुरता. तो संन्यास पंढरपुरातल्या मालकानं तात्पुरता द्यालता, नुसता कपड्यापुरता. तनपुरे बाबा तो आज संन्यासी होऊन जनी चोरोनी नेली माझी भगिनी. हो, पंढरपुरातल्या मालकानं द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला भगवी लंगुटी दिली. अर्जुना तुला खोटा संन्यासी व्हावं लागतंय, आमच्या भगिनीचं हरण करावं लागतंय. कारण दादानं सुभद्रा दुर्योधनाला दिली ती. त्याला दुर्योधन म्हणत नाही मी. त्याचा पाहुणा आहे का तुमचा कोणी? दुर्योधन नालायक होता. किती नालायक सांगू तुम्हाला. मोठी भाऊजाई आई समान असते. आई समान असणाऱ्या भाऊजाईला कामात्मक दृष्टीनं वृत्तीनं स्वतःच्या मांडीवर बसील तर किती दुर्योधन भाडवा असेल. इतका हलकट होता दुर्योधन, इतका हलकट. संगती कोणाची असू दे त्याबद्दल नाही, पण यानं ते चुकीचं काम केलं ना. आई समान असणाऱ्या भाऊजाईला ज्याने वासनात्मक वृत्तीनं मांडीवर बसवा गुरुजी, किती नालायक असेल तो दुर्योधन. त्याला काय म्हणायचं दुर्योधन? दुर्योधन्या. महाभारतात 24 लोक नालायक होते. जयद्रथ्या माहिती आहे का तुम्हाला? जयद्रथ्या अहो भिलेल्या कुत्र्याला दुसरं कुत्रं चावत नाही. युद्धाचा न्याय कुत्र्याला कळतोय. युद्ध न्याय कुत्र्याला कळतो. तुम्हाला माहिती आहे का? युद्धातल्या व्यक्तीनं शस्त्र संपल्यावर हात वरी केला की पुढचा त्याला गोळी मारत नाही, शस्त्र मारत नाही युद्धात. हा युद्धातला न्याय आहे. हातातले शस्त्र संपले तर त्याला दुसरा मारत नाही, हा युद्धाचा न्याय आहे. कुत्र्याचं माहिती आहे ना तुम्हाला? एक कुत्र दुसऱ्या गल्लीत गेलं आणि त्यानं कष्टा घातला की ते कुत्र त्याला चावत नाही. कष्ट कळायचं नाही तुम्हाला. दोन्ही पायात माझा शेपूट. हे नम्रतेचं लक्षण आहे ना. मग वादातला न्याय कुत्र्याला कळतोय. वादातला द्वंद्वातला न्याय कुत्र्याला कळाला, हे जयद्रथाला कळाला नाही. या भारतातल्या मानवी सिंहाला त्यानं लात मारली. त्याचं नाव होतं अभिमन्यू. इतका नालायक होता जयद्रथ. प्रातां विनियोगेन प्राता सवितेहि ब्राह्मी मुहूर्तास्ततेवच विशंती चत्वारो नामनिषिध भयं गौहत्या समं पापः नैवं गिरगावकर लिखितम. विशंती चत्वार हे 24 लोक यांची नावं घ्यायची नाही. अश्वत्थामा. अश्वत्थामा किती वाईट. आपल्या गाथ्यातले पुराण ऐका. तुका म्हणे अंगे राखिली दुर्गंधी, तुका म्हणे अंगे राखिली दुर्गंधी, अश्वत्थामावदे पांडव पुत्रा, हो बापू. तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी, अश्वत्थामावधी किंवा मारी पांडव पुत्र. दुर्गंधी अश्वत्थाम्याच्या अंगाला. हे चित्र आहे. पुन्हा एक सांगू तुम्हाला. वस्त्राला हात लावणार ते नालायक. सांगता येईल त्याचं नाव? 10 वर्षाच्या सिनेमातली कोणती साडी होती ती पटकन सांगता येईल. तुमच्या जिबीवर घरं केलीत त्या साड्यानं. याचं नाव माहित नाही तुम्हाला? काय नाव त्याचं? दुःशासन. दुःशासनो भयस्थितां अंबरा भयंती जायो येन सत्वशील पुण्यशिलायां नरणानां भवन्ति कामिना येन जगदंबा भय व्याप्तिजेनां यतखिल वरधेन शास्त्रयो. द्रौपदी म्हणजे जगदंबा आहे. या देशाची स्त्री म्हणजे सर्वोच्च टोकाची स्त्री आहे. नारी की निंदा मत करी यारो. किंवा विश्वातली सर्वात मोठी जडवड श्रीमंती. माझ्या आळंदीतल्या मालकांना
देहूतल्या मालकांना, नामदेवरायांना, नाथबाबांना, सावताबाबांना, शेणा महाराजांना, कबीर महाराजांना, निवृत्तीदादांना, सोपान काकांना, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांना पोटात ठेवणारी भारतातली स्त्री आहे. इतकी पवित्र, इतकी पवित्र, इतकी पवित्र स्त्री. आणि अशा पवित्र स्त्रीच्या वस्त्राला हात लावला. 24 पैकी तो एक नालायक आहे. या 24 लोकांची नाव पाठ घ्यायची नाही. 22 लोकांचे फोटो घरात लावायचे नाही. हो, फोटो लावण्याच्या तर आकलीत नाहीत. हे आमचे वडील गेलेत. आमचे वडील होते आणि बापाच्या फोटोचं तोंड केले पूर्वेकडं. हो, पूर्वेकडं. मृतां दक्षिणाधिपतयुं दक्षिणाधिभूकश्यतो दक्षिणाधिभिमुखश्यते यतं प्रतिमायः आननपुटाभयस्थितो. कर्मकांड सांगते दक्षिणेकडे तोंड करणं असावं. असे काही घरं पाहिले नालायकायचे. या वयातल्या पोराचा वाढदिवस आणि त्याच्या वाढदिवसाचा फोटो घरात तोंड करून लावलाय. आम्हाला वाटलं, मी म्हणलं बापू कसा चहा प्यावं, काय लेकरू. आणि ती बाई तिकून आली ती म्हणली नाही हे अहमदपूरला शिकायला आहे. मी म्हणलं बाई याच्या गळ्यात हार घालावं, घातलेला फोटो घातला. आम्हाला वाटलं गेलं का नाही. मनातली मनात तसं कसं म्हणावं. 3 गरम पाणी टाकलं असतं ना अंगावर, नाही तर गॅसच्या पाईपनं हाणलं असतं आम्हाला. पण आमचं मन म्हणत होतं ना किती नालायकपणा. काय लावा याच्या आकलीत नाही तर ना काही लावा, काही नाही, काही नाही. इतकी अहो ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यातल्या लोकांनी गाफील लोकांचं शास्त्र पाहचत नाही. भंगारायचं बघायचंच नाही. हा, आपलं बघायचं. आपलं आपलं बघा. काय भंगारायचं काही सांगते तो लोक. काही नाही, ह्या कोपऱ्यात हे असं बांधलं असं होतंय. तसं कसं होईल. मी एका घरी पाहिलं देवघरात फॅन लावला होता. देवघरात फॅन लावला. आम्ही जाताना सुनाच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणलं बाई काऊन रडायली. 2 दिवस झालं मला भाकरच नाही. म्हणजे ओरिजिनल लक्ष्मीला भाकर नाही आणि धातूच्या देवायला फॅन लावला. किती यम हानी या भडव्याला आहे घरातल्या लोकांना. आणि तरी म्हणते आम्ही 3दा वास्तुशांती केली तरी आम्हाला काही सुखच भेटणं. मी म्हणलं मयासारख्या 10 महाराजाला तुझ्या घरात पुर आणि त्याच्यावर फरची टाकून वरी खिचडी खाय म्हणजे तू बरं होईल. आपण घरात नीट वा. काय हो लोक. ही दार इकून करा, ती खिडकी तिकून करा. ही खिडकी तुम्हाला घातक आहे. हे दररोजा तुमच्या घरात लक्ष्मीच येऊ देईन. अरे कामच करीनच सोमळेन कुठून लक्ष्मी येईन. हो. आणि जो शास्त्र सांगायला का तो भीक माग्या. आमच्या पोरायच्या माईनं देवाऱ्यात रुद्राक्ष ठुला. रुद्राक्ष मला आवडतो. माझ्याकडे माळ आहे रुद्राक्षाची, मला आवडतोय. पण देवाऱ्यात रुद्राक्ष ठुला. खाली नागिनीचं पान, त्याच्यावर एक पितळाची वाटी, तांब्याची वाटी, त्याच्यात तांदूळ, तांदळावर रुद्राक्ष, तांदळावर बेल आणि बेलावर रुद्राक्ष. आता ते मला काय माहीत नव्हतं. मी कीर्तनाला निघालो तर मी रोज नमस्कार करत असतो सगळ्या देवांना. बाबांचा फोटो आहे, वडिलांच्या फोटोला नमस्कार. तर मला म्हणले आज डोकं टेकात. म्हणलं टेकलं, पुन्हा एकदा टेका. तर म्हणलं कसं काय. आज रुद्राक्ष घेतलाय. तर मी म्हणलं बरं तुला कोण द्याला. तुम्हाला काय सांगायचं. दारात एक टेम्पो आलता आणि त्या टेम्पोत एक गाय होती आणि त्या गाईला 6 पाय होते. गाईला 6 पाय येणं म्हणजे पवित्रता आहे का. ही कृती झाली तिच्या शरीरातली. माणसाला नाकच शिल्लक आलं, काहीला बोटच शिल्लक आहेत, काहीचे बोट जुटलेलेच आहेत, काहीच्या बगलात जुटलेले, हात असा वरी होईच न. मग हे असे काय सताळे म्हणत असतात काय माणसं. हा, हे सताळे आहेत का. हे व्यंग झालं नो. व्यंग दिव्यांग झालंय. ती गाय दिव्यांग आहे. बहीण त्याने रुद्राक्ष दिला आणि ते म्हणले बाईन तुम्ही महाराजाच्या बायको येता. आणि म्हणलं त्याला कसं काय कळालं. ते म्हणलं असतं ना शेजारणीला हे घर कोणाचं आहे. तर ती शेजारीन म्हणली असं इथं महाराज राहते. मी लगेच शेजारने विचारलं तुमच्या इथं. हो बाई ते म्हणले होते हे महाराजाचं घर आहे का. आम्हीच त्याला म्हणले महाराजाचं घर आहे. आणि त्याला काय कळायले. आणि त्याला जर इतकं कळायलं तर ते पासा बाजरे कशाला मागन. तर मी म्हणलं बरं जाऊ देऊ द्याला रुद्राक्ष महादेवाचं. या संप्रदायावर भगवान शिवशंकराची कृपा आहे. या संप्रदायाची स्थापना शिवजींनी केली. वारी प्रकरण सुद्धा, वारी सुद्धा शिवजींनीच केली. रोज सकाळी वारी सुद्धा शिवजींचीच आहे. भजन सुद्धा शिवजींचीच आहे. मृदंग नावाचं वाद्य आरक्षित केलं शिवजींनी. बऱ्यापैकी पुरावे सापडतील, खूप मोठे पुरावे सापडतील. हो. मग मी नमस्कार केला. तर मी म्हणलं बरं काय म्हणला तो माणूस. वेळ होता थोडासा, ड्रायव्हर गाडी पुसू लागलं. काय म्हणला. ते म्हणले बाई तुम्ही फार नशिबवान आहेत. माझ्याकडं 150 रुद्राक्ष आहेत. पण 2 महिन्यापासून हे रुद्राक्ष देवाच वाटत नव्हता. पण तुम्ही
एका महाराजाची बायको आहे, त्याच्याकरता तुम्हाला रुद्राक्ष द्याला, आणि हे रुद्राक्ष लक्ष्मी घरी आणतोय. हे रुद्राक्ष लक्ष्मी घरी आणतोय. तर मी म्हणलं तू त्याला दिलं काय? काहीच नाही म्हणले. दादा ज्वारीचं पोतं वरी होतं. मी म्हणलं कुठून आणावं, आणि खालच्या हॉलमध्ये सोयाबीन टाकलेली होती. मी 2 टोपले सोयाबीन दिली त्याला. मी म्हणलं रुद्राक्ष पवित्र आहे, पण याच्या रुद्राक्षानं लक्ष्मी आली नाही, आपली गेली. हो, 4.5 किलोचे टोपले 2 दिले, तिनं 9 किलो सोयाबीन दिलं ना. हो, 52 रुपये किलोनं मोजा ना सोयाबीनचे किती पैसे झाले. आणि त्यानं का त्याचं काही घेतलं असेल का? त्यानं ओरिजिनल मसाल्याच्या पुड्या नेल्या, विशिष्ट प्रकारच्या मसाल्याच्या पुड्या नेल्या. त्यानं तिला सांगितलं वेडी आहेस तू, पैसे येणारा रुद्राक्ष आपल्याला द्यायला त्याच्या गोळ्या संपल्यात का? ते सोयाबीन भीक मागायले, पैसे येणारा रुद्राक्ष तुला कसा देईल? मोठी माय, इतकी बायको माझी वेडी नाही. तुम्हाला राग येईन म्हणून तिच्यावर घ्यालो, पण सगळं तुमचं सांगायलो हे ध्यानात ठेवा. हे तुम्हाला लय नादे हात दाखवायचा. ते म्हणतच असते काय सांगायचं बाई, काय तुमच्या मालकाचा स्वभाव आहे. तुमचे मालक म्हणजे धर्मराजासारखे आहेत बरं का. मसनवाट्यातले पत्र सुद्धा तुमच्या मालकाने बैलावर टाकले बरं का. काय तुमच्या मालकाचा स्वभाव आहे बाई. त्यानं तिथले इंगल पण कापले बरं का, आणि त्याचे शेतीचे अवजारं केले बरं का. काय तुमच्या मालकाचा स्वभाव धर्मराजासारखा आहे बाई. तुमचं मोठं झालेलं का भावकीच्या लोकायला खपत नाही बरं का. गल्लीतल्या लोकायला तुमचं मोठेपण आवडत नसतं बरं का बाई. पण ही तुमच्या वेळी विडापिडा जावा याच्याकरता 11 किलो गावरान तुपाचे पैसे द्या बरं का बाई. ह्या पटांगणात ठुलेल्या कापरावानी इगरत्यात. हो हो, आणि इस्त्याजवळ ठुलेल्या लोण्यावानी पगळत्यात. कारण तुमचा दोष नाही ना. त्रेतायुगात त्रेतायुगात सीताई साहेब तर पघळल्या खोट्या महाराजाला. रावण लय खरा महाराज होता का? मग सीताई साहेब पघळल्या तर तुमची काय कथा आहे? भंगिऱ्याला नका पगळ जाऊ. ऐशे कैशे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप. एका राष्ट्रकवीचे एक राष्ट्रसंत होऊन गेले. बुवा रंगानं दिसतो बगळा, याचा पंथच लय आशे वेगळा. देवाच्या नावाखाली मठासाठी पट्टी, जमलेल्या पट्टीवर चाले हातबटी. बुवा रंगानं दिसतो बगळा, याचा पंथच लय आशे वेगळा. लेकराला स्वप्नी झाली वैदाची दोरी, दारूची शिशियाना लय आहे चोरी. कोंबड्याचा जीव गेला करीची वची, निर्दयी माणसाला कशी आहे की. बुवा रंगानं दिसतो बगळा, बुवा रंगानं दिसतो बगळा, याचा पंथच लय आशे वेगळा. राष्ट्रसंत दुनियादास महाराज सांगायचे, ह्या अशा बगळ्या फगळ्याच्या नका नादी लाग जाऊ. तुम्हाला नाद जर लागला असेल तर माझ्या समाधीतल्या मालकाचा लागू द्या, इकडे माझ्या देहूच्या मालकाचा लागू द्या. अहो एका नारळात अख्खं जीवन उजळलंय. 400 वर्षापूर्वी दिलेलं नारळ आजही भारतात प्रख्यात आहे. या मालकानं दिलेलं नारळ. काय भंगिऱ्यानं दिलेल्या वस्तूच्या नादी लागतात. बैलाच्या गळ्यात बांधा आणि तुम्हाला शेतीला पावन. त्या साली असा पाऊस झाला सारा हरभरं जळालं. काय भंगिऱ्यानं दिलेलं कुठं काय होत असते. अहो माझ्या देहूतल्या मालकाने मंजुळा दिल्या, वाळलेल्या मंजुळा खाल्ल्या. रंभा पत्रम जीवा प्रतियम भूदेवश्य जायते. रंभा म्हणजे केळी, पत्र म्हणजे पान. केळीच्या पानासारखी जी पातळ झाली आणि पाणिनीचे सुक्त ब्राह्मण म्हणू लागला कोंडोजी. काय या तुळशीच्या मंजुळातली ताकद आहे. भंगारायचं काय नाही. पुष्करला पांडव आहेत. चला ते मधले 24 लोक सोडून द्या, या इकडं. पांडव आहेत आणि पांडवापैकी अर्जुनाला पुष्कर नावाच्या तीर्थाची महती सांगितली. महती सांगितली आणि ब्रह्मदेव हंसावर बसून जात होते. हंस 9 लोकांचं वाहन आहे बरं कांगणे. त्याच्यात एक ब्रह्मदेवाचे आणि एक त्यांच्या मुलीचे. हंस वाहिनी नमः. सरस्वतीचं सुद्धा वाहन हंस आहे. बाकीचे कोण होते ते घरी गेल्यावर पागुत थोडं घेतलं सगळं सांगायला. हंसावर जात असताना पांडव बघितले. ब्रह्मदेव खाली आले. महाभारतात पुरावा बघायचा नाही, दुसऱ्या पुराणात बघा. पुन्हा महाभारत खालीवरी पाहताना म्हणताल कशातलेले बाळूला काय उसात गवसलं काय, असं ना काही इचकी जाऊ. तुम्ही पाहत जा आणि तर दुसऱ्याला दगड हानी जावा. दुसरं पुराण बघा, लक्षात येईल तुमच्या. ब्रह्मदेव खाली आले आणि ब्रह्मदेव ज्या वेळेला पांडवांना भेटून निघून जातात त्यावेळेला एका साधूची भेट झाली. पांडवांना ते नाव
तसंच ठेवतो, तुम्ही पाठ करा. खपक्या मोबाईलीत भिताडासारखी इचकी जा, त्याच्यात बघा. आणि त्या साधूनं सांगितलं, पार्था पार्था, तुमच्याकडे बघून ब्रह्मदेव रडत 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 गेलाय. कारण या पांडवाईसाठी पंढरपुरातला मालक वेडा झालता. कोपे तरी निवांत साय, हा ऋषे तरी बुझावीत जाय. नवल पिसं लागलं होतं पांडवाचं, कारण पांडव भजन करीत होते. पाहते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाशी आठविती की वाळविती. मग या भजन करणाऱ्या मृत्यूलोकातल्या भक्ताईसाठी द्वारकेचा राणा पांडवा घरी. आणि आपल्याला कोणी विचारित नाही. साधूनच सांगितलं, अर्जुना धर्मा, या ब्रह्मदेवाचं बरं व्हावं असं जर वाटत असेल तर आमचं ऐक म्हणे एकदा ब्रह्मदेवाला, एकदा ऐक म्हणा, ऐक 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 ऐक. आणि मग ते नमूद ब्रह्मदेवाला केलं. आणि ब्रह्मदेवानं भगवंताचं मुख पाहिलं. आणि त्याच्यानंतर 19व्या दिवशी पुष्कर नावाच्या तीर्थावर, 19व्या दिवशी पुष्कर नावाच्या तीर्थावर ब्रह्मदेवाची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यावेळेला ब्रह्मदेवाने एकच सांगितलं, देवाचं मुख पाहण्याचा उपाय एका संतांकडनं मिळाला. केवढे मोठे अधिकारी संत आहेत. म्हणजे ब्रह्मदेवाला मृत्यूलोकात एकाच ठिकाणी, बरं का बापू, पुष्करला अधिष्ठान झालं. आणि तिथं पवित्र म्हणून त्याची पूजा केल्या जाती. ती केवळ एका वारकऱ्याची ताकद आहे. म्हणून त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका का पूज्य सकळ लोका विश्वा झाले. ब्रह्मदेवानं जग निर्माण केले पण पूज्य नव्हते. साधूमुळे ब्रह्मदेव पूज्य झाले. याच्याकरता ब्रह्मदेवाला आनंद वाटतो. विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, खाली बसा, खाली बसा. हो, झालेली सेवा अधिष्ठान दैवत माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या चरणी समर्पित करतो. तुकोबारायांच्या चरणी समर्पित करतो. उपस्थित श्रोत्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आदरणीय मृदंगाचार्य मोहनभाऊ गुले ते संपर्क करत राहिले. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हजारो विद्यार्थी घडून माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाला गोड सासा धुणे देणारं पवित्र भगवान शिवजीने आरक्षित केलेलं वाद्य पकवाज मृदंग, या मृदंगाचा सुगंध गोडसा महाराष्ट्रभर ज्यांच्या कर्तव्याने पुरकसा पोषकता झाला असे आदरणीय गोरे गुरुजी. सुंदरसा अधिष्ठान या ठिकाणी, या महाराष्ट्राच्या मातीतले दुसऱ्या राज्यातले सुद्धा माझे वारकरी इथे फार मोठे अधिकारी वारकरी होणार. भविष्यातले ते ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचे पाडे जगाला सांगणारे वारकरी होणार. आज अधिष्ठान एक सुंदरसं केंद्र, एक छोटीशी शाळा आदरणीय गोरे गुरुजींनी काढली. त्यांना या कर्तव्याबद्दल, या कार्याबद्दल गुरुजी तुम्हाला द्यावे तितके धन्यवाद. साऊंड सिस्टीमवाले तुम्हाला खूप खूप धन्यवाद बरं का. गोडशी साऊंड सिस्टीम आहे. मला काही जास्त गाता येत नाही, पण चांगली गाणारे, चांगले बोलणारे वक्त्यांना तुमची फार गरज आहे. मला बी गरज आहे. आमचंही दखलं चांगलं झालं. तुम्हाला हे कॅमेऱ्यावाले तुम्हाला पण धन्यवाद रे. पण अभंगाचं कडवं टाकीचा काही टाकता, कष्टात इंजेक्शन घातलं आणि तिकून काय नो निघलं आणि इकून काय नो निघलं. काय रे आपला अपमान कर जा. लाई जा कॅमेरे, मी कोणाला लावू देतो. 100 लावा. काय हौदात पाणी येतो, प्याचं उडाला तिथे चालले कापुशा चालले, काय ताण घ्यायचा त्याला. लाई जा. पण ते तसं तुम्ही संप्रदायाचा अपमान करू जाऊ नका. सध्या गिरगावकरांच्या हौदात पाणी काय ताण नाही, काही संपत नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले कुरी वेडी वाकुरी उतरे करा क्षमा.